मला असं वाटतं अतिशय असंवेदनशील असं हे सरकारमध्ये बसलेले लोक आहेत. जर विधान भवनात पत्ते खेळत असतील तर मला असं वाटतं त्यांच्यावर आणि वरती मुजोरी दाखवत असतील की मी राजीनामा देणार नाही. तर मला असं वाटतं जे परवा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की सगळे आमदार माझलेत असं लोक म्हणतात. मला असं वाटतं त्याला पुष्टी देणारच आजचं त्यांचं कर्म आहे असं वाटतं. त्यामध्ये पक्ष बांधणी आणि मतदार यादी वगैरे इतर गोष्टींवर कशा पद्धतीने काम करणं पक्षाला अपेक्षित आहे याच्या सूचना ज्या सन्मान्य राजसाहेबांना आल्या होत्या त्या सूचना देण्यात आल्या आणि त्याप्रमाणे त्याच्यावर व्यापक आणि विस्तृत चर्चा झाली की अशा सगळ्या गोष्टीमध्ये डान्स बार बंद करण्याचं काम हे आर पाटील साहेबांनी केलेलं ज्याची आठवण आजही महाराष्ट्र काढतो आणि त्याच पक्षाचा एक मंत्री विधानसभेत जुगार खेळतो. मला असं वाटतं अतिशय विरोधाभास आहे. तसा आत्मक्लेश करण्याचा काही सल्ला द्याल? अजित पवार कडक शिस्तीचे आहेत. मी सल्ला देणारा खूप लहान माणूस आहे. मला वाटतं एवढे मोठे मोठे लोक आहेत. आता यांनीच ठरव म्हणजे जर मुख्यमंत्र्यांनाही वाटत असेल की आमदार माझले तर त्यांना सरळ कसं करायचं हेही काम मुख्यमंत्र्यांनीच केलं पाहिजे. आता जनता येणाऱ्या दिवसात सरळ करेलच त्यांना. जे देवेंद्र फडणवीस म्हणाले की सगळे आमदार माजलेले आहेत मला असं वाटतं ते प्रूव्ह करण्याचं काम ही सगळे आमदार मंडळी करत आहेत की आम्ही माजलोय हे दाखवण्याचं काम ते लोक करतायत. तर मी तेच तुम्हाला सांगितलं ना की ज्या पद्धतीने इथे हिंदी लोकांचं पॉप्युलेशन वाढतंय आणि ते त्यांच्या मुलांना हिंदी शाळेत घालताय मला असं वाटतं त्याप्रमाणे ती पटसंख्या दिसते. आज आपल्या जी मराठी माणसं आहेत ती जर इंग्रजी मीडियममध्ये घालतात लोकांना तर आपली संख्या कमीच होणार ना. ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे आपण. आणि त्यापेक्षा जर सेमी इंग्रजी शाळा चालू झाली तर निश्चितपणे त्या सेमी इंग्रजी शाळांची संख्या वाढेल. त्याकडे तुम्ही कसं बघताय? प्रामुख्यानं उर्दू शाळांमध्ये हिंदीपेक्षाही 1000पेक्षा अधिक विद्यार्थी. मला असं वाटतं महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत आता आपण एक वस्तुस्थिती बघितली पाहिजे की मी मालमोनचं उदाहरण देतो त्यासाठी की मराठी शाळा जेव्हा तिथे होती त्यावेळेला जे ऍडमिशन कमी कमी होतं त्या जेव्हा ती सेमी इंग्लिश शाळा चालू केली म्हणजे काही 2 विषय इंग्रजी माध्यमातून बाकीचे विषय मराठी म्हणजे सेमी इंग्रजी शाळा झाली. आज शाळेत ऍडमिशन मिळत नाही अशी परिस्थिती. मला वाटतं या सगळ्या गोष्टींमध्ये शेवट तुम्हाला समाजाप्रमाणे बदल हे घडवावे लागतात. त्याप्रमाणे जर बदल घडवले तर महानगरपालिकेच्या मराठी शाळांची सुद्धा पटसंख्या वाढायला मदत होईल असं आमचं म्हणणं आहे. तर मला वाटतं त्यांचे काय अंतर्गत बैठकीमध्ये ते काय सांगतात आणि त्याच्यावर तुम्ही काय सांगता याच्यावर मला आत्ता काही बोलणं शक्य होणार नाही. पण योग्य वेळी आम्ही आमचं काम चालू आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय. त्यांचा पक्ष आहे त्यांनी कुठे काम करावं हा त्यांचा विषय आहे. पण भाजपच्या अंतर्गत बैठकींमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणावरती चर्चा होण्याची धास्ती घेतलंय आम्ही म्हटलेलं नाही असं केंद्राचं म्हणणं आहे. मला असं वाटतं जे आम्ही त्रिभाषा सूत्र लागूच करणार असं सांगणारे मराठी भैया आहेत त्यांची केंद्रानेच कान टोचलेले आहेत असं यातनं दिसतंय. मात्र धडधडीतपणे हे सांगितलं गेलं की केंद्राने जो काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केलेलं आहे त्यानुसार आम्ही 3 भाषा शिकवतोय असं स्पष्टीकरण मला असं वाटतं की सांगत होतं. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्रात बसलेले काही भैया आहेत जे मराठी बोलतात त्या भैयांना ही केंद्र सरकारने दिलेली चपराक. मात्र तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस आजही हेच म्हणतात की काही झालं तरी आता ते तरी सुद्धा म्हणत असतील तर ते असं असून का म्हणतायत याचं उत्तर तेच देऊ शकतात ना मी कसं देऊ शकतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.